गोलंदाज गोल मार्क वर सज्ज होते प्रणित मात्रे, समोर आदित्य आपण पाहत आहेत, एका बाजूने रुपेश, अर्थातच भाऊ नमाने जास्तीत जास्त पसंती मिळालंय या खेळाडूला. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चाललाय, सी मारेशा पार, पहिला चौकार येतोय आदित्यच्या बॅट मधनं, 4 धावा. जे पहिल्या बॉलवर अगदी चौकार वसूल केला गेलाय, आदित्यच्या बॅट मधनं येतोय. 4 धावांशी अकाउंट ओपन केलं गेलंय. फुलक्या दाबात एक गोलंदाज, अगदी पुढील बॉल प्रणित, समोर आदित्य. उलटाच बॉल अगदी उडवला गेलाय आणि पंचांचा सिग्नल आलाय, नो बॉल. बीमर चेंडू पाहायला मिळालाय. बीमरचा बॉल आणि त्यावर खरपूस समाचार. 6 धावा अंकित केल्या गेल्या. स्कोर कार्ड धावा आहेत अगदी 11. किंग्ज ऑफ माकून सर आपण पाहताय, जो मात्र जितू दत्तने आणि सौजन्य केलेला हा टीम. फुलका धावा आपण पाहताय 11. बिनबाद, चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळाला. यावेळेस अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज अगदी द्विधा मनस्थितीत पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आपण पाहताय. रिप्ले अगदी मुख्य स्क्रीनवर आपण पाहतायत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एंड टाइमला आपण पाहिली तर बॅट मॅन केली गेली आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. धाव फलकर धावा आहेत 11. बिनबाद, चांगली सुरुवात झाली आई सत्वाई कार्डी संघाकडून. पुन्हा एकदा फ्लिक केलाय, बंडगड्याच्या साहाय्याने वळवलाय, चेंडू सरळ निघून जाईल. खेळाडू कक्षाला अभिवादन करताना हा येतोय चौकार, 4 धावा. बॅटिंग अगदी नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळाला. मनगड्याच्या साहाय्याने वळवला गेला आणि चेंडूला अगदी भिरकावून दिलंय. 4 धावांकरिता फुलका धावा आहेत 15. धीरजची काहीतरी मात्र कानमंत्र देत आहेत एक अनुभवी खेळाडू आपण पाहत आहे. त्यांच्या माध्यमातून काहीतरी कानमंत्र दिला गेलाय, कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोरचा फलंदाज आदित्य एक हार्ड हिटर फलंदाज, ताबडतोब फलंदाजी करण्यामध्ये माहीर, त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. 4 बॉलमध्ये 14. स्कोरबोर्डवर धावा आहेत 15. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवला गेलाय, चेंडू सरळ चाललाय अगदी डीप पॉइंट परिक्षेत्रामध्ये. चेंडू होईल फरार, सीमारेषा पार, चौकारांकरिता आणि गोविंदजी म्हात्रे साहेबांचा स्वागताकरिता हा चौकार पाहायला मिळालाय. वेलकम, हार्दिक स्वागत. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहत आहेत. अगदी या षटकाचा विचार केला तर 3 चौकार आल्यात, एक षटकार. फलका धावात 19 धावा. बिनबाद. पुन्हा एकदा हलक्यात आणि यावेळेस सन्मान दिला या चेंडूला. थोडं हताश निराश पाहायला मिळाला आदित्य. डॉट बॉल येतोय आणि षटक क्रमांक आपण पाहतात 1 ची झालं इथून समाप्ती. फलका धावात 1 बॉल आहे अजून 1 बॉल आहे. 5 बॉल झाल्यात आणि 19 धावा फलक्यावर. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी असेल. चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करावा लागेल. आणखीन एखादा डॉट बॉल पाहायला मिळेल का या बॉलवर, कारण आदित्य एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहते. 5 बॉलमध्ये 18 त्यांचं पाहायला मिळत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा मिळेल. एकेरीने षटक क्रमांक 2 ची 1 ची झाली समाप्ती. धावफलका धावात 20. पहिल्या षटकाची समाप्ती 20 ची सरासरी आपण पाहताय. तर कधी ही सरासरी मेंटेन केली तर 120 प्रोजेक्टर स्कोर पाहायला मिळेल. 20 ची सरासरी आपण पाहतायत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलका धावात 20. चर्चा करण्यासाठी भाग पडला ते, कारण ज्या अनुषंगाने प्रणितवर हल्ले केले
त्यानंतर कुठला गोलंदाज इथून षटक क्रमांक 2 हातांसाठी सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये अगदी खर्चिक ठरला गेला. प्रणित मात्रेवर हल्ले चढवले गेल्यात. गोलंदाज मार्क येते गोलंदाज अथर्व पाटील आलाय गोलंदाज मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सुरुवात दमदार झालाय. आई सत्वाई खाडी संघाकडनं 20 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या अगदी परिपूर्ण समाप्ती अखेर. अथर्व पाटील इथून एखादा ब्रेक थ्रू देईल का किंग्ज ऑफ माकुणसार संघासाठी? कारण आधी त्याचा विचार केला तर 7 बॉल मध्ये 19 धावा. रुपेश भाऊला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. डिफेन्सची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. रोहितजी चौधरी, प्रशांत भगत, राज मात्रे, त्यानंतर प्रवीण पाटील आपण पाहत आहेत. त्यानंतर शेखरजी केणे चांगले स्कोरर आपण पाहू शकतायत. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार चौकारांकरिता शिवनेरी चषक चौकार 4 धावा. स्वीपचा फटका आदित्यच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. धावफलका दाबा 24 बिनबाद. अगदी दमखम दाखवलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. आई सत्वाई खाडी संघाकडून धावफलका दाबात आपण पाहताय 24. प्रितेश चिकणे आमच्या सोबत जॉईन होत आहेत. वेलकम, आपलं स्वागत असेल. फुल टॉस बॉल होता. स्वतःला झुकून दिलं होतं परंतु एकदा बचू शकले नाहीये. दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु इथून एकेरीने समाधान व्यक्त केले दोन्ही फलंदाजांना. एकेरी स्कोर कार्ड जमलं 25 या अंकावर. रुपेश अगदी 7 बॉल 7 ते 8 चेंडू नॉनस्ट्राईक इनवर पाहायला मिळालाय. एक आक्रमक खेळाडू आपण पाहतायत. संयम आणि आक्रमक हे दोन्हीची सांगड करणारा खेळाडू आपण पाहतायत. रुपेश अर्थातच भाऊ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळालय. 25 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आपण पाहतायत. अथर्व पाटील गोलंदाज मार्कवर. पुढील बॉल अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार चौकारांकरिता 4 धावा. अगदी थोडेसे सफल झाले होते. त्यानंतर प्रहार केला गेला आणि चेंडूला अगदी भिरकावून दिले चौकारांकरिता. धावफलका दाबा 29-29. पुन्हा एकदा थोडंसं सफल झालं तर अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. प्रणित फेकी येते तद्वर सिंगल मैल आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 30 रन 30 या अंकावर. चांगली सुरुवात पाहायला मिळालय. अगदी 80+ करण्याचा प्रयत्न आई सत्वाई संघाचा असेल परंतु कमीत कमी धाब्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न किंग्ज ऑफ माकुणसार संघाला करावा लागेल. या वेळेस एक स्टाईलिश फटका पाहायला मिळालाय. षटकार 6 धावांकरिता. बिग हिट 6 धावा. साठी हा षटकार पाहायला मिळालाय. धावफलका दाबा 36 बिनबाद. चांगली सुरुवात आई सत्वाई खाडी संघाकडून आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये अगदी 20 धावा आल्या होत्या. तदनंतर षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतायत. महिला मंडळ उपस्थित होत आहेत. सुरेश मित्र महिला मंडळ आपले हार्दिक स्वागत असेल. या दुसऱ्या रजनीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं स्वागत केलं जाते. चौकारांशी 4 धावा.
ची सरासरी अद्यावत केली गेली. 2 षटकामध्ये स्कोर कार्डवर धावा आहे 40. बिनबाद आपण पाहतात अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आदित्य चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर. दुसऱ्या बाजूने रुपेश भाऊचा उल्लेख केला तर 2 बॉलमध्ये 5. अजित आलाय गोलंदाजी मार्कवर. सुजित आलाय. येथून सुजितला एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली. 2 षटकामध्ये 40 धावा स्कोर कार्डवर. एकही विकेट गमावला नाहीये. किंग्ज ऑफ माकुंसार संघ आपण पाहतात क्षेत्ररक्षण करताना आणि त्याला 2 हात करतायत आई सतवाई खाडे टीम. सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळालंय. सुजित कुलकर्णी मार्कवर षटक क्रमांक 3 हातांसाठी सज्ज झालाय. धावफलका धावात 40 धावा बिनबाद. समोर रुपेश हलक्यातून एक टॅप करण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल परिपूर्ण केली गेलाय. एकेरीने स्ट्राईक रोटेट केली जाते. 41 धावा या धावफलकावर. आदित्यला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त पाहायला मिळालाय कारण ज्याच आदित्यने जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळालाय. 11 बॉलमध्ये 34 झंझावत. धावफलका धावा आहेत आपण पाहतात 41. 41 विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करताना आई सतवाई खाडे टीम. सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळालंय. एखादा विकेट्स परिपूर्ण करावा लागेल किंग्ज ऑफ माकुंसार या संघाला. धावफलका धावात 41 धावा. ऑन द स्कोर कार्ड. तुमच्या व्यासपीठावर अगदी मान्यवर महिला भगिनी उपस्थित झाल्या त्यांचं हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग लाईन आई सतवाई खाडी संघाकडे आहे. अजूनही यश सारखं एक आक्रमक फलंदाज त्याचं येणं बाकी असेल. चांगली बॅटिंग लाईन आपण पाहतात आणि दमदार सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्येही 20 धावा जोडल्या गेल्या. 40 धावा 2 षटकाच्या समाप्तीके षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालंय. सुजितचा पुढील बॉल. हो यावेळेस थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळालाय. याच लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स प्राप्त करावे लागतील तर कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल खाडी संघाला कारण सुरुवात दमदार राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सुजित सज्ज होईल. काहीतरी कानमंत्र जरूर दिला जातोय कारण अनुभव आहे रुपेश भाऊकडे आणि युवा फलंदाज आदित्य आपण पाहता एका बाजूने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळालाय. सुजितकडे चांगला अनुभव आहे पण तो आदित्यला किती वेळ शांत ठेवला जाईल इथून थर्ड अंपायर आपण पाहताय बॅटरच्या माध्यमातून घेतला गेला वाईट बॉल आहे की नाही परीक्षण केलं जाईल. तुषार वाईट बॉलला गेला. वाईट बॉलला बॅटरने घेतलाय. चला फेअर डिलिव्हरी आहे की आपण पाहू शकतात. रिव्ह्यू लॉस होतोय बॅटिंग करणारा टीमचा. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात. धावफलका धावा स्थिरावला गेल्यात. 41 धावा बिनबाद. एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. किंग्ज ऑफ माकुंसार अगदी मजबूत स्थितीमध्ये आई सतवाई खाडी टीम आपण पाहत आहेत. सुजितने बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात पण तो आदित्यला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये आणि फुल टॉस बॉलवर फुल टोल बसून फ्लॅट षटकार 6 धावा. आपण पाहतात 47-47. पुन्हा एकदा आपण पाहतायत अगदी
चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, यष्टांच्या वरून निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. या षटकाचा विचार केला तर 3 डॉट बॉल आलेत 5 चेंडू मागे. एक षटकार, एक सिंगल पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. 15 बॉलमध्ये 40 झंझावत आदित्य आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड 47-47. ऑप्शनच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू पंच दर्शवतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 48 रन्स, 48 धावा. 5 बॉलमध्ये 7 धाबा खर्च केल्या होत्या. जरी एक षटकार आला त्यानंतर 7 धाबा खर्च केल्या, परंतु हा व्हाईट बॉल आलाय आणि एक एक्स्ट्रा खर्च झालाय. धावफलक धाब्यात 48, 48 रन्स. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. आदित्यने चांगली फलंदाजी केलंय. यावेळेस स्लोवर बाण आणि त्यावर केलाय प्रहार. इन टू द स्टँड. 6 धाबांकरिता 3 षटकाची समाप्ती आणि स्कोर कार्ड धाबा 54 धाबा बिनबाद. केतन मागच्या षटकामध्ये 14 धाबा खर्च झाल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धाबा खर्च झाल्या होत्या. चला, कुणाला आपण पाहत आहेत अगदी चिकन बिर्याणी तिथे आहे. स्वखर्चाने कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर अगदी आपण पाहत आहेत भाबत ज्यांचे स्टॉल आहे त्याच्या बाजूलाच असेल. महिला भगिनींचा हा स्टॉल आहे. अगदी स्वखर्चाने आपण या भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत आणि धावफलका धाब्यात 55 धावा. केतनचा पहिला बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. धावफलका धाब्यात 55. एका बाजूने आदित्य 16 बॉल मध्ये 46 झंझावत. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने उडवला गेलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. दोन फलंदाज आजच्या दिवसामध्ये आपण हाफ सेंचुरी लगावणारे पाहायला मिळाले. पहिला मॅच म्हणजे आशुक ज्याने पहिली हाफ सेंचुरी ठोठावली. तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये हार्दिक जो विळंगीचा खेळाडू ठरला, दुसरा हाफ सेंचुरी लगावणारा. इथून तिसरा फलंदाज आदित्य अगदी त्या दिशेने वाटचाल करतोय. 46 धावांचा झंझावत पाहायला मिळालाय आई सत्वाई खाडी टीमचा. आदित्य आपण पाहताय 16 बॉल आणि 46. दुसऱ्या बाजूने 4 बॉल मध्ये 10चं योगदान रुपेश अर्थातच भाऊ आपण पाहत आहेत. धावफलका धाब्यात 59. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अक्षय जीवाची आकांक्षा करताना, परंतु झेल अगदी शेवटच्या मोमेंटला धरतीला दान दिला गेलाय आणि झेल निसटलाय. जीवनदान मिळालंय रुपेशला. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर. चांगला प्रयत्न केला आता अक्षयने. अगदी जीवाची आकांक्षा करताना पुढे सजवले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटलाय. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. रुपेशच्या बॅट मध्ये येतोय इन टू द स्टँड. 6 धावांची मोहर उमटवलंय. षटकार. या 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पुढे 67 या अंकावर. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळालंय. षटकारांशी स्कोर कार्ड जाऊन फुटला 67. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. बायचे संकेत पंच नितेशजी कदम सर दर्शवत आहेत आणि धाव फलका धाब्यात आपण पाहतात 68, 68 धावा. याच रणनीतीने धावा जमवल्या तर 112 अगदी प्रोजेक्टर स्कोर आपण पाहतायत. धाव फलका धाबा 68, 68 धावा फलकावर.
चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय केतनच्या माध्यमातून. आपण पाहत आहे षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावफलका दाबात 68 धावा. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मागच्या बॉलवर पाहायला मिळाला. चेंडू पोईचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय. इथून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. एक चांगल्या नॉकचा मात्र अंत होताना 46 धावा. वेल प्लेड. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. आदित्य अगदी तिसरा फलंदाज आजच्या दिवसामधला 50च्या दिशेने वाटचाल करणारा होता, परंतु त्याच्या खेळीला पूर्ण विराम लागताना विकेट क्रमांक 1 68 या धावसंख्येवर पहिला धक्का गॉल. 46 धावा आपण पाहत. 18 बॉल मध्ये 4 षटकार 5 चौकार त्यांच्या या इनिंग मध्ये चांगला नॉक पेश केला गेलाय आणि संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालाय. वॅगन बेलच्या माध्यमातून आपण पाहू शकतात येलो कलर मध्ये जे षटकार खेचले होते, तदनंतर रेड कलर मध्ये ज्या चौकार अगदी पाहायला मिळाल्या. रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी चेंडू वरच्या भागाला जरूर पाहायला मिळाला. तदनंतर सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय. हर्षालाय हा एक हार्डिटर फलंदाज. 4 षटकाची समाप्ती आणि धावफलका दाबात प्रथम बॅटिंग करताना आई सत्वाई काढी टीम. 68 धावा 1 गडी बाद. पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय. चांगली बॅटिंग लाईन काडी संघाकडे आपण पाहत आहेत. हर्ष एका बाजूने नव्याने दाखल झालाय. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणित ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. इथून 1-2 धक्के आणखी द्यावे लागतील किंग्ज ऑफ माकुनसार संघाला, तर कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. सध्या 68 धावा अगदी मजबूत स्थितीमध्ये आपण पाहत आहेत आई सत्वाई कार्डी टीम. येणारे अजूनही 12 बॉल 68 धावा धावफलकार. पहिला विकेटचं पतन झालंय. प्रणित मात्र गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतायत. अगदी पायावर चेंडू पाहायला मिळाला होता. पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. एक धाव मिळेल आणि एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 69. 69 धावा या धावफलकावर. हर्ष आपण पाहतायत एक आक्रमक फलंदाज, ताबडतोब फलंदाजी करण्यामध्ये माहीर. अगदी अपस्टमला करणारा चेंडू पाहायला मिळाला. त्याच कारणाचं पंचाने नॉट आउट इशारा दिला होता. पुढील बॉल धावफलका धावात 69. समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्वर सिंगल परिपूर्ण होतोय आणि एकेरी स्कोर कार्ड संपला 70 या अंकावर. 17 रन लॉस ऑफ 1 विकेट. 70 धावा स्कोर कार्डवर आहेत. आजच्या दिवसात 88 रन्सचा हायस्ट स्कोर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा भाऊच्या बॅटमधनं एक स्वीट साऊंड ऐकायला आलाय. कावकोणाच्या अगदी डोक्यावरनं खणखणीत दर्जेदार षटकार 6 धावा. ज्यावेळेस आदित्य बॅटिंग करत होता, भाऊ अगदी थोडस शांत, त्याला जास्त स्ट्राईक देण्याचं काम करत होत आहे, परंतु सध्या भाऊने आपल्या हातामध्ये सूत्र घेतले आणि धाव फलका धावा अगदी 6 ने पुढे गेलाय. 76. 76 धावा या फलकावर. 76 धावा धाव फलकावर आहेत. सेव्हन्टी 76 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल निर्धावच्या स्वरूपात. रिप्ले आपण पाहू शकतात. चांगला चेंडू डिलिव्हर केला प्रणितच्या माध्यमातून. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. 4 बॉलची समाप्ती आणि स्कोर कार्ड धावा 76. 5वं षटक हे मार्गस्थ आपण पाहत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू चालला आउटफील्ड फास्ट. चेंडू चालला सीमारेषा पार थर्ड मॅन रिजन मध्ये चौकारांकरिता. धाव फलका धाव्यात 80 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहत आहेत. 80 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ आहे. चांगला स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला रुपेशच्या बॅट मधून. धाव फलका धाव्यात 80 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 80 धावा धाव फलकावर. 11 मध्ये 29. हर्षचा विचार केला तर 1 मध्ये 1. शेवटचा बॉल. 80 धावा धाव फलकावर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या तटावर चेंडू आला नाहीये. सिंगल परिपूर्ण होते. एकच धाव मिळेल आणि किरीने षटक क्रमांक 5 ची झाली समाप्ती. धाव फलका धाव्यात 81. 1 गडी बाद. येणारे 6 बॉल अजूनही आहेत.
आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल अगदी सुरू आहे, कारण 88 आजच्या दिवसात हायएस्ट स्कोर आपण पाहिलाय. 89चं टार्गेट ठेवलं होतं. प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय, आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत आमचे दोन्ही कॅमेरामॅन रोहित चौधरी आणि प्रशांत भगत, आमचे कॅमेरा प्रेक्षक वर्ग, लाडका प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेताना. कारण जिथे दर्दी प्रेक्षक तिथे गर्दी आपण पाहत आहेत आणि त्याचंच प्रत्यक्षिक पाहायला मिळालंय. शिवनेरी चषकात डे नाईट फॉर्मॅटमधली पहिली स्पर्धा आपण पाहतायत. मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतात. शिवनेरी चषक 2026 अंतिम षटक. अथर्व पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. 81 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. शेवटचं षटक असेल. अथर्व पाटील अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावफलका दाबात 81 ला 1 असं सिच्युएशन सध्या 5 षटकाच्या परिपूर्ण समाप्तीखेर आई सत्वाई कार्डी टीम अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालाय. किंग्ज ऑफ माकुंसार या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील, परंतु समोर आहे अगदी भाऊ वाईडिश लॉंगॉफमध्ये एकच धाव मिळेल. एकीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 82 रन्स 82 अंकावर एक चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळालंय. येणारे अजूनही 5 चेंडू आहेत. धावफलका दाबात 82, 82 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. येणारे अजूनही 5 बॉल. समोर हर्षचा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का 82 या धाव संख्येवर आपण पाहतायत. 82 धावा धावफलकावर 2 विकेटचं पतन झालंय, परंतु अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालाय आई सत्वाई खार्डी टीम. येणारे अजूनही 4 बॉल. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नितेश आलाय. नितेश भोईर हा एक हार्ड फलंदाज आई सत्वाई टीमचा. धावफलका दाबात 82. येणारे 4 बॉल. नितेश भोईर नव्याने दाखल झाले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 बॉल असतील. 82 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज गोली मार्कवर समोर नितेश. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी डेड ओव्हर चांगल्या रीतीने पाहायला मिळालाय. 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च पाहायला मिळालाय. आणखीन 1-2 डॉट बॉल येतील का? कारण 82 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 6वा मार्गस्थ आपण पाहतायत. पुढील बॉल. पुढचा चेंडू अगदी चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळालाय. इथून सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 3. 82 या धाव संख्येवर आपण पाहताय. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. येणारे अजूनही 2 चेंडू आहेत. 82 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 बॉल. केतन पाटील नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रुपेशचा विचार केला तर 13 बॉल मध्ये 31 झंझावत पाहायला मिळालं. तदनंतर आदित्यने काही जबरदस्त बॅटिंग केली. 16 बॉल मध्ये अगदी 46 धावा. एक चांगला नॉक पेश केला. त्यानंतर मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळाला. 18 बॉल मध्ये 46, 13 बॉल मध्ये 31. रुपेश भाऊ अजूनही 2 चेंडू आहेत. हो 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 हो, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. कारण शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक, परंतु किंग्ज ऑफ माकुंसा संघाने अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळालाय. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केले गेले. कमबॅक केलं गेलंय. चांगली षटक पाहायला मिळालं. 82 धावा कधी आपण पाहताय स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल अंतिम चेंडू या इनिंगचा असेल. शेवटचा बॉल आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल. हो हो हो, आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाब्यासाठी 3 धावाही पूर्ण होत आहेत आणि या 3 धाव्यानेशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 1 रन शॉट. पंचांचं चुक लक्ष आपण पाहतायत. म्हणजे 2च धावा ऍड केल्या जातील
आणि धावफलका धावात आपण पाहताय 84 धावा. 85 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चेक. सर आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जातोय. आदरणीय दिनेशजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अनिलजी किनी साहेब आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. दिनेशजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी ते देत आहेत, त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आणि तो सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती पार पाडतोय. तदनंतर मधुर किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे या त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दशरथ दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. मधुकर किनी सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आदरणीय दशरथ किनी दादांच्या शुभ हस्ते. तदनंतर विठ्ठलवाडी गावातील अनमोल रत्न आदरणीय गोविंदजी म्हात्रे साहेब आपण पाहतोय. मी त्यांना विनंती करतोय पुढे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश किनी सर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. गोविंद म्हात्रे साहेब आपण पाहतोय, चांगले उद्योजक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार होता आपण मुख्य मंचावरती. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय निलेशजी किनी साहेब आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉसही केला जाईल. केळवे स्टार्स जुगार टीम आणि चामुंडा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. केळवे स्टार्स जुगार टीम आणि चामुंडा स्पोर्ट्स विराथन बोथ कॅप्टन टॉस साठी या. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. आताच आपण पाहतो एक भरीव देणगी आदरणीय सन्माननीय गोविंद रघुनाथजी म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1100 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. चला टॉस साठी या. दोन्ही टीमला विनंती असेल, मी सन्माननीय गोविंदजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपला शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल या नेक्स्ट मॅचचा. दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या. हॅलो चला कॅप्टन टॉस साठी या. केळवे स्टार्स जुगार टीम कॅप्टन आणि चामुंडा स्पोर्ट्स सन्माननीय गोविंदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर दोन हात करतील. चला कॉल केलेला केळवे स्टार्स जुगार टीम हेड कॉल केलाय. येस हेड आलाय. मी मान्यवरांना विनंती करेन दोघांना शुभेच्छा द्या आणि मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला एकंदरीत 5 षटकांचा सामना असेल. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला असेल. ऑनगोइंग मॅचकडे आपण जाऊया. टॉस जिंकलाय केळवे स्टार्स जुगार टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. हार्दिकजी किनी आपल्यासोबत जॉईन होतील.
वेलकम बॅक. सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ते स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा मिळेल या बॉलवरती. तेजसला पण पाहतोय स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये. टार्गेटचा जर विचार केला तर 81चं टार्गेट समोर ठेवलं गेलं 6 षटकांमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्या होत्या, परंतु लास्ट 4 ओव्हरमध्ये रन्स हवे तसे आलेल्या नाही आहेत. ज्या इकॉनॉमीने आणि ज्या करंट रन रेटने रन्स येत होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये आणि लास्ट 4 ओव्हरमध्ये तो बॅटिंग एव्हरेज थोडंसं कमी होताना पाहायला मिळालं. 85चं टार्गेट आहे. 85 धावांचा पाठला गाडीगिरी करायचा आहे. अक्षय आणि त्याचबरोबर मनीष ही जोडी मैदानावरती दाखल झाले. दुसऱ्या बाजूला तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. या ओव्हरमधील दुसरा बॉल राऊंड द विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. टॉट बॉलची ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सध्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि मागील 2 बॉलमध्ये तेजसचे जे व्हेरिएशन आहे त्यामध्ये लेग कटर, ऑफ कटर, स्लोवर वन, सर्वाधिक त्याचा डेंजरस स्लोवर वन तो अजून येणं बाकी आहे. तिसरा बॉल या ओव्हरमधील. स्टेप आउट करून समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला टार्गेट केलाय आणि तिथे चांगला जाईल. नितेश वन ऑफ द बेस्ट फिल्डर त्याने टिप्लाय जाईल आणि संपलाय फलंदाज. या ठिकाणी अक्षयचा खेळ गॉन. लॉंग ऑफ, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरला आणि ते विकेट जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 3 वरती. 85 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही विकेट गमावताय. ॲब्सोल्युटली ते बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय. माकुनसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना आता इथून विकेट टिकवून ठेवावी लागणार आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने रन तुम्हाला बनवावे लागणार आहेत. या आजच्या रजनीमध्ये जर आपण पाहिलं तर 89 चेस होताना आपण पाहिल्यात. काही धावा डिफेंड देखील झाल्यात, परंतु चेस होण्याचं प्रमाण मागील 2 रजनींमध्ये जास्त आहे. ओव्हर दी विकेट थोडंसं कमी गतीने टाकला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. रॉकेट थ्रो त्या होता, बॅकअप झालेला नाहीये, त्यामुळे इथे दुसरी धाव देखील मिळेल या बॉलवरती. आणि या दुहेरीच्या साह्याने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ अडकिनी झालाय. मागील 4 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. जी स्टार्ट हवी होती, ज्या पद्धतीनं मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं, जी स्टार्ट झाली होती कम्पेअर करत असताना पूर्णपणे माकुनसर संघ या ठिकाणी बॅकफुटला स्वतः मध्ये जो आत्मविश्वास आहे तो जागा करावा लागणार आहे, जो सध्या मैदानामध्ये दिसलेला नाहीये मागील 4 बॉलमध्ये. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, पिकअप शॉट लॉंग ऑनला क्लिअर करायचा आहे, परंतु हा फटका फसला आणि तिथे नितेश कॅच नंबर 2 कंप्लीट करतोय. आणखीन एक विकेट 3 वरती लागलाय. दुसरा धक्का गॉन. मैदानामध्ये दोन्ही विकेट झेलबादच्या माध्यमातून येत असताना आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती 3-5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधील, फर्स्ट ओव्हर मधील इथे स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. तडम्यांमध्ये शतषक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळेल. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 4. आता विजयासाठी येणारे बॉल आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 81.
बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षला पण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये 85चं टार्गेट आहे आणि 85 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत चांगली स्टार्ट या ठिकाणी झालेली नाहीये. पूर्णपणे बॅकफुटला मागून सरसंघ लवकरच पलटवार त्यांचं देखील होईल. मैदानामध्ये प्रणित आणि मनीष ही जोडी इथे इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर डिस्टन्स क्लिअर झालाय आणि सरळ बॉल मुख्य मंचाला अभिवादन करत असताना षटकार 6 धावा. ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यात फलंदाज प्रणित. पाठची गडा आणि त्यानंतर विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉपला क्लिअर करत असताना आधी षटकार त्यानंतर चौकार. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत प्रणित. 14 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. यंगस्टर मध्ये आणि यंगस्टर मध्ये ही बॅटल सध्या सुरू आहे. ही बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये बाजी मारले प्रणितने. तिसरा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न आणि कव्हरला हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय सिद्धेशच्या माध्यमातून. एकच रन या बॉल वरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 15 रन्स 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मनीष आणि प्रणित ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये अजून एक मोठा फटका जर आला तर ते मोमेंटम मिळू शकतो आणि तो रिदम पुन्हा एकदा तो प्राप्त होऊ शकतो. चौथा बॉल या ओव्हर मधील असा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठल्या स्पॉट वरून एक्स्ट्रा बाउन्स होत असताना पाहायला मिळाला. चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक झाला तर हर्षच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले होते परंतु तदनंतर मागील 2 बॉल वरती या ठिकाणी शांत ठेवण्यामध्ये यश आलं गोलंदाज हर्षला. 15 धावा स्कोर कार्ड वरती फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं. रुपेशने काउंटर अटॅक केला होता. त्याचबरोबर आदित्यने काउंटर अटॅक केला होता. आता या इनिंग मध्ये त्याच पद्धतीनं काउंटर अटॅक करावा लागणार आहे. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुल लेनचा बॉल त्या ठिकाणी यूज करण्यात आला होता आणि ते पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन व्यवस्थित घडून आलेलं नाहीये. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची परंतु मागील 3 बॉल मध्ये कमबॅक त्या ठिकाणी हर्ष आपल्याला पाहायला मिळाला. पलटवार झालाय मैदानामध्ये हर्षचा. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला आणि या देखील बॉल वरती फलंदाजाला बीट केले गेले. डॉट बॉल 2 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 15. थँक्यू डीजे. आदरणीय दिनेश बालकृष्ण किनी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. जयेशदादा पाटील चलसरगावातून मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय आणि लवकरच आपल्या भेटीला मान्सून धमाका आपल्या भेटीसाठी येते. 18 जून ते 21 जून त्या स्पर्धेचा कालावधी आणि टीम्स आता नक्कीच रजिस्टरसाठी रेडी असतील कारण मान्सून धमाका 50,000 प्रथम पारितोषिक आणि त्यासोबत द्वितीय पारितोषिक 25,000 आणि जर का आपण पाहिलं तर ती स्पर्धा T10 फॉर्मॅट मध्ये खेळवली जाईल. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 24 संघांना प्राधान्य देण्यात येईल आणि त्या 24 संघांमध्ये ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मान्सून धमाका. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 70 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा अटॅक मध्ये या ठिकाणी तेजसला आणलं जात आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये तिसऱ्या षटकामध्ये तेजसला आपण पाहतोय. येणारे बॉल आहेत 24 आणि 24 मध्ये 70 बनवायच्यात. मागील 2 ओव्हर मध्ये घडलेला भूतकाळ तो आता विसरायचा आणि येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसायचं आहे. आक्रमण करायचं. काउंटर अटॅक मैदानामध्ये करायचं आहे. प्रणित एका बाजूला त्या फलंदाजामध्ये ती क्षमता डिफाईन करावं लागणार आहे. ती ॲबिलिटी ते टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर वर्सेस यंगस्टर पुन्हा एकदा ती बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण तेजसला पाहतोय. मागील स्पेलमध्ये तेजसच्या विरोधामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता. आता प्रणित स्ट्रायकिंग वरती एक सीट बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय क्रीज वरती. या ओव्हरमधील पहिलाच बॉल खाली राहिलाय. थोडंसं हवा तसा बाउन्स त्या ठिकाणी दिलेला नाहीये बॅटरला. डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली या षटकाची. तेजस इतका सहजासहजी मोठे फटके मारू देणार नाहीये. तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर प्रणित. या बॉलवरती फोर्स केलाय. लॉंग ऑफला खेळायचा आहे. शतशक त्या ठिकाणी येतात. टिपलाय जाईल आणि संपलाय. फलंदाज प्रणितचा खेळ. आणखीन एक विकेट गॉन. आणखीन एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिलाय तेजसने. तेजसच्या स्पेलचा जर विचार केला तर टोटली 9 बॉल आतापर्यंत त्याने डिलिव्हर्ड केल्यात आणि त्या 9 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्यात आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन दाखल होत असताना आपण पाहतो 85चं टार्गेट आहे. त्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक विकेट या ठिकाणी गेला. आणखीन एक धक्का माकुनसर संघाला लागलाय. चौथा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल खाली राहिला होता. ज्या पद्धतीनं पहिला बॉल आपण पाहिला. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 15. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि कदाचित विकेट मिडन ओव्हर सध्या होऊ शकते ती कामगिरी मैदानामध्ये. तेजस धाडणीचा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. आणखीन एक चांगला बॉल. हा क्विकर वन होता. या आधीचा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा खाली राहिला होता आणि हा बॉल प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये डिलिव्हर्ड झालाय. केतन देखील त्या ठिकाणी अचंबित झाले. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल स्टेप आउट करून लॉंग ऑफला खेळायचा आहे. शतशक त्या ठिकाणी दूर होते हर्ष. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 16 रन स्कोर कार्ड लागला जात आहेत. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 69 धावांची गरज. सोळा धावा स्कोर कार्ड होती लागल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये एक मोठा टास्क पूर्ण करायसाठी माकुनसरला. बॉलिंग ट्रॅक वरती केतन ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिला बॉल राऊंड द विकेटने बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 17 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 68 धावांची गरज आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये प्रत्येक बॉलवरती तुमचं डेडिकेशन खूप मॅटर करणार आहे. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जीवाची आकांक्षा करत होते. विकेट किपर ते देखील आले होते परंतु बॉल सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी लँड होत असताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळालेली या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 18. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 67 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये खाडी टीमचं जे डॉमिनेट करणारं वर्क आपण पाहिलंय ना ग्रेट. आता फलंदाजीमध्ये डॉमिनेट केलं आणि आता गोलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व दाखवत असताना दुसरा बॉल
राऊंड दी विकेट प्रचंड वेगानं टाकला. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. हा देखील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना मागील 20 बॉल मध्ये डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. मध्यंतरी मोठे फटके आले होते, असं वाटलं होतं की आता पलटवार होऊ शकतो, तो तसं घडलेला नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केतनच्या माध्यमातून मागील 3 बॉल वरती होताना आपण पाहतोय. मोस्टली जे बॉल आहेत ते गुडलेन स्पॉट वरती ठेवले गेलेत आणि तिथून थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केतन मैदानामध्ये करतोय. हा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये शतशक येत आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते. एकंदरीत 19 4 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. केतन आणि त्याच्या सोबतीनं मनीष मैदानावरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रगल करतायत सध्या केतनच्या विरोधामध्ये. वेल निघून जाते. एक एक बॉल खूप महत्वाचा होता या इनिंग मध्ये, या रनचेज मध्ये. आणि मागील 23 बॉल मध्ये भरपूर डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. मागील 23 बॉल मध्ये फक्त 2 मोठे फटके येऊ शकलेत फलंदाजांच्या बॅट मधून आणि प्रणीतने ते 2 मोठे फटके खेळले होते. तो देखील आता डगआउट मध्ये परतला गेलाय. हा देखील बॉल त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपामध्ये काउंट केला जाईल, कारण मागील काही बॉलवरती सातत्यानं केतन त्या ठिकाणी संघर्ष करत होता. आणि नेक्स्ट ओव्हर मध्ये मनीषला स्ट्राईक हवे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 19 फलकावरती 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 66 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी इथून समीकरण आपल्याला पाहायला मिळते 66 धावांची गरज. 19 स्कोर वरती पूर्णपणे डॉमिनेट केलंय. आपलं धीरज गाजवलंय, वर्चस्व दाखवलंय बॉलिंग अटॅकने, बॅटिंग युनिटने. पहिला बॉल हा देखील डॉट बॉल. सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. राऊंड विकेटने हा देखील गोलंदाजी करताना दिसेल. दोन महिला भगिनी बरोबर समोर जी ब्लॅक कलरची साईड स्क्रीन आपण पाहतोय त्याच्या बाजूला बसलात. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. दोन महिला भगिनी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. बॅक ऑफ द हँडचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता. फटका फसलाय. केतन प्रयत्न करतायत आतोनात, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. इथे देखील सिंगलच मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोरकार्ड आपण पाहतोय. आता समीकरण येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये बनवायच्यात 65. 9 बॉल होती, 9 षटकार जरी आले तरी काहीच फरक पडणार नाहीये टीम आई सत्वाई खाडी संघाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 रन्स स्कोरकार्ड आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 85चं टार्गेट होतं. सुरुवात खराब झाली. सेकंड ओव्हर मध्ये आक्रमण झाला होता, काउंटर अटॅक झाला होता, तिथे देखील ब्रेक लावला. हा फाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. नितेश कदम सर आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत मुन्ना पठाण सर. महाराष्ट्रामधील आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 नामांकित पंचांमधील अशी ही 2 नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर आपण पाहतो. इथे या बॉलवरती फोर्स केलाय, उचललं या बॉल आणि समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. बेसबॉल हिट त्या ठिकाणी होता, फोर्स केला होता. धावसंख्या फलकावरती 27. पुढचा बॉल या ओव्हर मधील देखील बॉलवरती बॅट स्विंग क्विक अँड फास्ट, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 27 फलकावरती येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 58 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल इथे थर्डमॅनला खेळायचा होता. बॉल फार वेगानं त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय. 4 धावा मिळतील या बॉलवरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 फलकावरती 31 फलकावरती आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन बनवायचे 54.
थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 54 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष दाखल होत असताना आपण पाहतोय. हर्षचा पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला. मागील स्पेल मध्ये 11 रन्स खर्च झाल्या होत्या. सुरुवात खराब झाली होती हर्षसाठी, परंतु त्यानंतर जे 4 बॉल होते त्याच्यावरती चांगली मेहनत घेतली होती आणि आपल्या स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न हर्षने केला होता. हर्ष एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर ॲबिलिटी या प्लेअरमध्ये, वय देखील फार कमी आहे. हा देखील कमी गतीने टाकला होता. लॉंग मध्ये त्या ठिकाणी शतक पोहोचतील. एकच धाव या बॉलवरती मिळते. आदित्यला आपण पाहतोय अर्धशतक भले आज हुकलं असेल, परंतु 46 धावांची ती वादळे खेळली आज त्याच्या करिअर मधील एक इनक्रेडिबल नॉक आपण पाहिला. धावसंख्या फलकावरती 32. 4 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये रन बनवायचे 53. 32 धाव फलकावरती 32 रन स्कोर करते आपण पाहतोय. 85 धावा या ठिकाणी चेस करायचे होते माकुंसर संघाला आणि त्या प्रतिउत्तरामध्ये ते 2 हात करता आलेले नाहीत. फटका फसला. फर्स्ट लीप मध्ये शतक जे होते ते आले होते. 1 रन इथे देखील मिळेल. अजूनही आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत किल्वा स्टार जोगाल. या 2 टीम मधील मॅच नंबर 5 आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंड मधील तो पहिला सामना असेल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना 5 ओव्हरचा मॅच आणि त्यामध्ये एक क्लॅश ऑफ टायटन्स एकमेकांच्या समोर भिडताना दिसतील. 33 धावा फलकावरती. चौथा बॉल या ओव्हर मधील. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आता विकेट किपर पॉसिबल आहे बॉल पर्यंत पोहोचणं आणि यस विकेट मिळेल. हर्षच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. तेहतीस वरती 4 धक्के मैदानामध्ये लागलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्ष दाखल होत असताना आपण पाहतोय. यावर मधील 5वा बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाही आणि आता या एका बॉल नंतर विजयाचा गुलाल उधळताना दिसतील आई सत्वाई खाडी टीमचे समर्थक आणि खेळाडू. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. विजयापासून 1 पाऊल दूर विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला आई सत्वाई खाडी संघ. ग्रेट युनिटी त्यांची आपण पाहिली आणि त्यांची जी एकता आपल्याला पाहायला मिळाली. आता शेवटच्या बॉलवरती हुक शॉट, धावा बुक केल्या गेल्यात. फाईन लेगला 4 धावा मिळतील आणि तब्बल 47 धावांनी एक मोठा विजय या ठिकाणी मिळवलाय टीम आई सत्वाई खाडी संघाने. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम माकुंसर. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. 47 धावांनी एक मोठा विजय पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी नक्कीच मिळवला आणि आगाज या ठिकाणी विजयाने होत असताना पाहायला मिळतोय. मॅच समरी आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीनवरती डीबीएनच्या माध्यमातून. क्लिअरिटी आणि क्वालिटी प्रश्नच नाही या डीबीएनच्या माध्यमातून. डिलाइटफुल बेस्ट नेटवर्क. मॅन ऑफ द मॅच मिस्टर आदित्य. 18 बॉल मध्ये 46 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. चला आदित्य आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता